मागच्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्धव साहेब तुम्ही स्वतः राज ठाकरे यांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशा आशयाचे बॅनर्स जे आहेत ते ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले आहे। नाशिकमधलं शिवसेनेचं जे मध्यवर्ती कार्यालय आहे शालिमार परिसरातलं त्या कार्यालयाच्या अगदी समोर अशा पद्धतीचा हे बॅनर्स लावण्यात आलेले आहे। या बॅनर्समध्ये जर आपण बघितलं तर सर्वात वर स्वतः स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे। एका बाजूला उद्धव ठाकरे आहेत, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आहेत आणि त्याखाली माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आम्हाला आमिष दिले गेले, मोठमोठ्या ऑफर आल्या, दबाव टाकला गेला, मात्र आम्ही डगमगलो नाही, घाबरलो नाही, तुमच्या नेतृत्वाबरोबर आदित्य साहेबांशी एकनिष्ठ राहिलो। आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरेंना मातोश्रीचे आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या, ही कळकळीची विनंती आहे। अशा पद्धतीचा आशय या बॅनर्सवर आहे आणि त्यामुळे या बॅनरमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झालेली आहे। नेमकं शिवसैनिकांच्या मनात काय आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहे। हे बॅनर लावण्यात आलेलं आहे की स्वतः उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचं निमंत्रण राज ठाकरे यांना द्यावं। काय नेमकं याच्या मागे? यामागे आमचा उद्देश असा आहे की गेल्या 2.5-3 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हे अतिशय गटारगंगेसारखं झालेलं आहे, घाणेरडं झालेलं आहे व मराठी माणसाला या राजकारणाचा राग येतोय आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक खूप त्रास सहन करतोय। आमच्यावर दबाव आला, आम्हाला अनेक आमिष दाखवण्यात आलं, आमच्या अनेक कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, आमच्या अनेक नेत्यांच्या चौकशा झाल्या। इतका त्रास सहन करून उद्धव साहेब व आदित्य साहेब आम्ही तुमच्याशी एकनिष्ठ राहिलो, पक्षाबरोबर राहिलो, तर आमच्या एकनिष्ठ शिवसैनिकाची साहेब तुम्हाला अतिशय कळकळीची हात जोडून विनंती आहे की साहेब राज साहेबांनी तुम्हाला साथ दिली, आपण प्रतिसाद दिला, आता आपण एक पाऊल पुढे टाकून त्यांना मातोश्रीचं आमंत्रण द्या, त्यांच्याबरोबर चर्चा करा व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, मराठी जनतेला एक आनंदाची गोड बातमी द्यावी। साहेब तुम्हाला कळकळीची विनंती। नक्कीच आपण खरं तर माजी नगरसेविका आहात पक्षाच्या, अशा पद्धतीचा हे बॅनर्स आता लावण्यात आलेले अगदी शिवसेनेच्या कार्यालयासमोरच आहे। आपण बघता गेल्या काही दिवसात विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात हिंदुत्वाचा जो बाजार मांडला, त्यांचं एक घोषवाक्य होतं बटेंगे तो कटेंगे। तर मला वाटतं ही वेळ आली आहे ह्या दोन्ही भावांनी एकत्र येण्यासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी या दोन्ही भावांनी एक पाऊल पुढे टाकलं। उद्धव साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवा अशी मी त्यांना विनंती करे आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी एक आनंदाची अशी गोड बातमी द्यावी अशी मी उद्धव साहेबांना विनंती करेन। उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे यावं अशा पद्धतीची भावना व्यक्त होतीये। ज्या दिवसापासून दोघं भावांनी उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी एकत्र येण्याचा जो प्रतिसाद एकमेकाला दिलाय ते ऐकूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एकदम आनंदाचं वातावरण आहे। हा आनंद दुगणित होण्यासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी दोघं भावांनी एकत्र यावं, एक पाऊल कोणीतरी पुढे टाकावं आणि महाराष्ट्राला एक गोड बातमी द्यावी। याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक ऊर्जा निर्माण होईल, शिवसैनिक जोमाने कामाला सुरुवात करेल आणि पुन्हा महाराष्ट्रावरती भगवा फडकू अशी गवाही देईल। गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होतीये राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं। आता सध्या कुठेतरी चर्चा सुरू झाली आहे। काय वाटतंय भविष्यात खरोखर तो दिवस येईल? नक्कीच तो दिवस येईल आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोमाने व आनंदाचं वातावरण आहे आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी, गद्दारांना खड्ड्यात गाडण्यासाठी नक्कीच राज साहेबांनी, उद्धव साहेबांनी दोघांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राचं नव्हे तर सर्व महाराष्ट्र अस्मिता जपण्यासाठी एकत्र यावं ही सर्व कार्यकर्त्यांची साहेबांना विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून चर्चांना खरं तर सुरुवात झाली आहे। दोन्ही बाजूकडून साथ प्रतिसाद एकमेकांना घातला जातोय। शिवसैनिकांची देखील गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि आता या चर्चा सुरू झाल्यानंतर या बॅनरच्या माध्यमातून देखील उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे यावं आणि राज ठाकरेंना मातोश्रीचं आमंत्रण द्यावं अशा पद्धतीची मागणी शिवसैनिकांकडून केली जाते आणि त्यामुळे येत्या काळामध्ये राज आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।